रामाच्या एकंदरीत मंदिरामध्ये जी काही चोरी झाली आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि चोरी करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते। चोरी करणारे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाशी घनिष्ठ संबंधित होते। चोरी करणारे जे आहेत यांची नियुक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। नरेंद्र मोदींनीच राम मंदिराचं भूमिपूजन केलंय, नरेंद्र मोदींनीच राम मंदिराचं उद्घाटन केलंय आणि नरेंद्र मोदींनीच माहितीच्या अधिकारापासून राम मंदिराचा कारभार वेगळा ठेवलेला आहे। एवढं सगळं नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असताना चोरी झाल्याच्या बाबतीत चुप्पी का साधलेली आहे? चंपतराय नावाचा अट्टल दरोडेखोर गुन्हेगार हा त्या ठिकाणी चोरी करतो, धोतर सीसीटीव्हीवर लावतो, सीसीटीव्ही गायब होता। 1400 कोटीच्या राम मंदिरातल्या वर्गणीचं देणगीचं कुठे हिशोब नाही। ज्या विठा असंख्य भारतातून तयार झाल्या त्याचा कुठे नामोनिशाण नाही। 200 कोटीच्या चांदी सिटी समाजाची ती दिसत नाही। अनेक जडे व्यवहारात हे कुठेतरी गायब झालेले। एवढ्या कोट्यावधीचा भ्रष्टाचार असताना एक थातूर मातूर एसआयटी केली आहे। त्या एसआयटीची हैसियत काय, त्या एसआयटीची अवकात काय, तर ते ताटाखालचे 2 मांजर असणारे 2 अधिकारी त्यात नियुक्त केले। असे ताटाखालचे मांजराच्या अध्यक्षित प्रमुख उपस्थितीत जर एसआयटी केली आहे तर त्यामध्ये ते मांजर जे आहे ते फक्त शेपी ठरवणार आहे, ते गुरगुरी करणार नाही, कोणताही निकाल त्यातून येऊ शकणार नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक स्वरूपात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी हा मूळ मुद्दा आहे आणि या मुद्द्याला आरएसएस भारतीय जनता पक्षी बगल देत आहे आणि राम रक्षेच्या निमित्तानं उभाटाने त्यांना जे निमंत्रण दिले ते बरोबर आहे। मात्र त्याच्यात धमक आणि हिंमत असेल आणि ते खरंच राम भक्त असतील तर त्यांनी यावं, अन्यथा रामनाम जपना परायनाम आपना हे ब्रीद वाक्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भारतीय जनता पक्षाचं झाल्याशिवाय राहणार नाही। मुंह में राम और बगल में दत्तू राम ही त्यांची प्रवृत्ती असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे।